आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यभरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह उपनगरात आणि पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरलाय। पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची चिन्ह आहेत। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। मंगळवारी मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय। आज गुरुवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते। आज पालघर, ठाणे, मुंबई यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे कोकणात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय। आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई 20 आणि 21 जून रोजी पावसाचा जोर कमी असेल, त्यानंतर रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला 20 ते 22 जून पर्यंत येलो अलर्ट आहे। पुणे, घाट परिसर, सातारा, रत्नागिरी, रायगड या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता असून नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता ही व्हिडिओतली जी दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत रायगडमधील। रायगडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे। रायगड जिल्ह्यात सलग 2 दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय। सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलंय। मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहामधील, कुंडलिका, खालापूरमधील पातळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। तर नागोठणेमध्ये आंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठलेली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारी पट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झालेला आहे। दरम्यान रायगडच्या खालापूर तालुक्यासह परिसरात देखील जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते।